विद्यार्थी म्हणतो, पहा काल राज्यसेवेचा पेपर झाला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांशी चर्चा करत होतो. चर्चा करता करता एक गोष्ट समोर आली की सर आता करायचं काय. ठीक आहे, जे सगळ्यांचाच प्रश्न आहे ऑब्व्हियसली. सो म्हटलं चला तुमच्यासोबत चर्चाच करूया आणि ऑनलाईन थ्रू करूया व्हिडिओच्या माध्यमातून, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. सगळ्यात पहिला प्रश्न विचारला म्हणजे क्युरियोसिटीने, सर तुम्ही पहिल्या वीकमध्ये काय करत होते. सो मी जेव्हा आठवलं की जेव्हा मी ऑब्व्हियसली 6 मेन्स दिलेत मी, सो ज्यावेळेस प्रिलियम संपायची आणि पहिल्या आठवड्यामध्ये काय करायचा हा प्रश्न असायचा, त्यावेळेस डेफिनेटली एक 2 ते 3 डेजचा पूर्णपणे गॅप असायचा, याच्यापेक्षा जास्त नाही. पूर्णपणे ब्रेक. मग त्यामध्ये कुठे मी फक्त न्यूजपेपर वाचायचो, कारण त्याच्याशिवाय मला राहत नाही आणि मी न्यूजच्या सायकलच्या बाहेर जावं असं मला वाटत नाही कधी, म्हणून न्यूजपेपर वाचायचो. न्यूजपेपर सोडता मी कुठल्याही प्रकारे अभ्यासाला कधी हात लावला नाही. ठीक आहे, पहिल्या आठवड्यामध्ये आणि त्यातल्या पण पहिले 2 ते 3 दिवसामध्ये. 3 दिवस झाल्यानंतर कम्प्लीट ब्रेक घ्यायचा, फिरायला जायचं, फिरायला जा, डिनर करायचा आहे डिनर करा, आउटिंग करा, मूव्ही बघा, मूव्हीला पाहायला जायचं थिएटरला तिथे जा, घरी बघा मूव्ही, गप्पा खेळा, पत्त्या खेळायचो. येस, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, टाइमपास म्हणजे काय, पूर्णपणे माइंड तुमचं पूर्णपणे डिस्ट्रॅक्ट करायचं, त्याला रेस्ट द्यायची, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करायचं. 3 दिवस, याच्यापेक्षा जास्त नाही. चौथ्या दिवशी सिलेबस घेऊन बसायचं, अभ्यासाला बसायचं नाही, समजून घ्या. 3 दिवस रिलॅक्स, 3 दिवस प्रिपरेशन. प्रिपरेशन म्हणजे काय, जसं आपण स्वयंपाक करताना अगोदर तयारी करतो, मसाले काढणे असेल, कांदा कापणे असेल, ठीक आहे, मिरची चटणी वाटण तयार करणे एक्सेट्रा, तो मसाला तयार करायचा आहे आपल्याला पुढचे 3 ते 4 दिवस त्यानंतरचे. मग त्याच्यामध्ये पूर्णपणे एक्झॉस्टिव्ह होऊन लगेच 10-12 घंटे अभ्यासाला सुरुवात करायची गरज नाही. मग त्या 3 दिवसात मी काय करायचो जनरली, की सिलेबस घ्यायचा, पूर्ण सिलेबस रीड करायचा. आपण कुठे म्हणजे त्याला रिवाइज करण्यासारखं, ठीक आहे, फक्त सिलेबसचे पॉईंट्स आणि त्याच्यामध्ये डिकोडिंग करायचं की हा या सिलेबसमध्ये काय चर्चेमध्ये आहे, अरे हा पॉईंट आठवला मला, हा चर्चेमध्ये. आणि हे तुम्हाला कसं आठवतं, तुम्ही प्रिलिमला ऑलरेडी करंट अफेअर वाचले ना, आणि तुम्हाला करंटमध्ये काय चालू आहे हे माहिती, किंवा तुमचे जे मेंटर्स आहेत ते तुम्हाला सांगत असतात की हा हे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला करायचे आहेत. मग ते मी तिथे टिक मार्क करून ठेवायचो, अंडरलाईन करून ठेवायचो की हा चला फेडरलिझम मध्ये या गोष्टी समस्या मग चर्चेमध्ये. फॉर एक्झाम्पल पाहायला गेलं तर पॉलिटीमध्ये पक्षांतर बंदी फार फार डिबेटमध्ये, आणि 100% खात्री येण्याची, एकतर युपीएससीला तरी येईल, एमपीएससीला तरी येईल. कशा प्रकारे बघा, फार मोठ्या 2 घटना घडल्यात मागच्या महिन्यामध्ये पक्षांतराबाबत. एक म्हणजे तामिळनाडूमध्ये एआयडीएमकेचे काही लिडर्स टीव्हीकेला सपोर्ट करताना दिसतात, जे एमएलए म्हणून निवड झाली होती, त्यातले काही जणांनी आता रिझाईन करायला पण सुरुवात केलेली. आणि दुसरी म्हणजे निश्चितच राघव चड्डाचा इश्यू, बरोबर. सो आम आदमी पार्टीचे राघव चड्डा जे आहे ते आपल्यासोबत 7 म्हणजे टोटल 7 खासदार राज्यसभेतले सोडून आता बीजेपी मध्ये जॉईन होतात. सो तो एक मुद्दा आहे. मग 2 मुद्दे पक्षांतर बंदीचे आहेत, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येईल की चर्चेमध्ये. मग मी अशा पद्धतीने एक आउटलाईन करायला सुरुवात करायचो. तिसरं काय करायचं, मी जे काही स्टँडर्ड मॅगझिन्स आहेत मंथली, मग लेट्स से लास्ट मे झाली ऑक्टोबर, मी हे युपीएससीच्या कंटेक्सने सांगतोय, सेम ऍप्लिकेबल आहे एमपीएससीला मुख्य परीक्षा सुद्धा. सो लास्ट मेन्स कधी झाली तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये झाली, राईट, सप्टेंबरमध्ये. मग ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पासून तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ओरिएंटेड काही मॅगझिन्स असतील, मग कोणतंही पिक करा, भरपूर सारे अवेलेबल आहेत. त्यातून मला फक्त टॉपिकची लिस्ट बनवायची की मेन्ससाठी काय महत्वाचं आहे मागच्या 1 वर्षामध्ये, मागच्या 5 महिन्यामध्ये, मागच्या 6 महिन्यामध्ये. सर राज्यसेवेचा विचार केला तर जानेवारी पासून पिक केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे, कारण जानेवारी ते एक्झाम ऑक्टोबरमध्ये आहे, जानेवारी ते सप्टेंबर 9 महिन्याचं करंट अफेअर मोर दॅन सफिशियंट आहे. तेवढ्यावर त्या आधारावरती आपण उत्तरे लिहू शकतो, हरकत नाही. मग मी अशा टॉपिकची लिस्ट करायला सुरुवात केली, कारण का मेन्स 2025 जी झाली राज्यसेवेची, त्यामध्ये जर पाहिलं तर आपण साधारण सप्टेंबर पर्यंतचे करंट अफेअर ऑलरेडी विचारलेले आहे, पंचायत राज डिव्हॉल्युशन इंडेक्स वगैरे एक्सेट्रा. सो ऑलरेडी सप्टेंबर पर्यंत त्यांनी विचारून झालेलं आहे. सो साधारणतः आपल्यासाठी सुद्धा एक ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पासून इम्पॉर्टंट आहे. मग या कंटेक्स्टमध्ये मी लिस्ट बनवेल की हा हे टॉपिक मला प्रिपेअर करायचे आहे, किंवा ती लिस्ट माझे मेंटर बनवून देईल मला. फॉर एक्झाम्पल लेट सपोज जर माझ्या मेंटरशिप प्रोग्रामला जर तुम्ही एनरोल असाल तर निश्चितच मी मेंटरशिप ग्रुपमध्ये ही लिस्ट तुम्हाला देणार आहे, कोणते कोणते टॉपिक्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहे. सो आयदर तुम्ही मेंटरमध्ये जॉईन असाल किंवा कोणाचे असाल मेंटरशिपमध्ये, सो तुमचा मेंटर कोणी असो, त्या मेंटरने तुम्हाला ती लिस्ट दिलेली असेल, किंवा तुम्ही स्वतः प्रिपेअर करायचे, पण त्या ह्याच वीकमध्ये मला ते प्रिपरेशन करायचं. सो एक झालं सिलेबस, 2 झाले मला लिस्ट बनवायची की प्रोबेबल टॉपिक्स ज्याच्यावरती माझा फोकस असणार आहे. डझन मीन की तेवढंच करायचंय मला, फक्त फोकस असणार आहे. थर्ड थिंग पीवायक्यूच, मी सगळे पीवायक्यू एकदा पाहून घेणार आणि ते चॅप्टर वाईज पाहून घेणार सुरुवातीला, की कशा पद्धतीने मला एका टॉपिकमध्ये कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे, कोणत्या टॉपिक्समध्ये डेप्थ लेवलला जायची गरज आहे, कोणत्या टॉपिक्सवरती प्रश्न येतातच,
फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट वरती प्रश्न येतोच मेन्सला. फॉर एक्झाम्पल नेबरहुड वरती IR मध्ये प्रश्न येतोच. फॉर एक्झाम्पल गव्हर्नन्स वरती प्रश्न येतोच. ठीक आहे. पॉवर्टी आणि हंगर दोन्हीपैकी एक प्रश्न येतोच. शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास या तिन्हीपैकी एक प्रश्न येतोच. ज्याला मानव संसाधन विकास म्हणतो, या तिन्हीपैकी एक प्रश्न येतोच. NGO, सेल्फ हेल्प ग्रुप्स एटसेट्रा, प्रेशर ग्रुप्स, दबाव गट या तीनपैकी एक प्रश्न येतो. हे कशामुळे माहिती आहे? अनालिसिस चांगल्या पद्धतीने. सो असं तुमच्या मेंटरची हेल्प घ्यायची इथे. बट तुम्हाला लक्षात येईल की हे अनालिसिस चांगल्या पद्धतीने ते करून ठेवायचं. मग असे टॉपिक्स पुन्हा एकदा लिस्ट आउट करायचे, त्याचे PYQ अंडरस्टँड करायचे आणि एक ब्रॉड स्कोप अंडरस्टँड करून घ्यायचं की मला प्रिपेअर करताना काय करायचं. झालं सेकंड. थर्ड थिंग, मग मी प्लॅनिंग बनवेल. प्लॅन बनवेल की मला पुढचे, आता फॉर एक्झाम्पल UPSC असेल तर 80 दिवस बाकी आहे बघ. जर MPSC असेल तर साधारणतः अजून तुम्हाला एक 60 दिवस मिळतील, 50-60 म्हणजे टोटल 120 दिवस MPSC साठी सुद्धा अवेलेबल आहे. 30-40 दिवस एक्स्ट्रा मिळतील. 5-10 दिवस आपल्या इकडे तिकडे जाणार आहे. कंबाईन आली, ग्रुप C आली या नावाखाली. बट अगेन सो ब्रॉडली 120 ते 125 दिवस तुमच्याकडे अवेलेबल आहे चांगल्या परिस्थितीमध्ये. ठीक आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक पासून तर मेन्सला सुरुवात आहे. सो 4 महिने, मग 4 ते 12 सरळ सरळ उघड 120-25 दिवस अवेलेबल आहेत. मग मला त्याचं प्लॅनिंग करेल मी की मला ऑप्शनलला किती दिवस लागतील, मला GS ला किती दिवस लागतील, माझा GS मध्ये स्ट्रॉंग होल्ड कशामध्ये, मला GS ला कोणत्या इम्पॉर्टन्स द्यायचं, माझा स्ट्रॉंग होल्ड कशामध्ये, याच्या बरोबरच मला कशाला इम्पॉर्टन्स द्यायचं ते देखील महत्वाचं, कारण मार्क कशाला मिळतात हे देखील महत्वाचं आहे. जसं की मी नेहमी सांगत असतो, GS4 ला आणि GS2 ला सगळ्यात जास्त मार्क्स मिळतात GS1 आणि GS3 च्या कम्पॅरेटिव्हली. सो नेहमी त्या दोन गोष्टींवरती फोकस करा ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला मार्क्स मिळणार. ऍट द सेम टाइम तुम्हाला दिसून येईल की हिस्ट्री, काही पॉलिटीचं स्टॅटिक, जो स्टॅटिक पार्ट आहे तो प्रिलियम मध्ये ऑलरेडी आपण 4 महिने झालो वारंवार करतोय. सो तो पार्ट करायची गरज नाही. पण जे पार्ट मिसिंग आहेत, लाईक फॉर एक्झाम्पल सोशल इश्यूज, सोसायटी, गव्हर्नन्स, ठीक आहे, त्यानंतर IR, त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, इथिक्स सगळ्यात महत्वाचं, हे जे सब्जेक्ट्स आहेत हे माझे मिस्ड आउट होतात. ते म्हणजे बरेच दिवस झाले याला गॅप पडलेला आहे माझ्या अभ्यासक्रमामध्ये. मग मी त्या टॉपिकला प्रायोरिटी देणार आहे. या अनुषंगाने प्लॅनिंग बनवेल. मला पहिले 3 दिवस रेस्ट घ्यायची, नंतरचे 3 दिवस सिलेबस, लिस्ट ऑफ टॉपिक्स आणि प्लॅनिंग यामध्येच घालवायचं आहे. यामध्येच, कारण काय याच्यामध्ये इन डेप्थ जा की काय करायचं, डिटेल मायक्रो अनालिसिस करायचा प्रयत्न करा. आणि मग अजून एक चौथा कॉम्पोनंट काय करेल मी, ते म्हणजे रिसोर्सेस कलेक्ट करायला सुरुवात करेल. मग मी लिस्ट बनवेल की मला काय करायचंय. लेट्स से माझा ऑप्शनल आहे PSR, तर माझ्या स्वतःच्या काही नोट्स आहे का, हा ते तयार करेल. मग करंट अफेअर आहे का, हा नाही ते तयार करेल. ठीक आहे, नाही मी क्रॅश कोर्स जॉईन करणार आहे, तर क्रॅश कोर्सला साधारणतः लेक्चर 2 तास असणार आहे. मग मी त्या नोट्स, सरांनी दिलेल्या नोट्स, याचं रिव्हिजन, 2 तास लेक्चर, यानुसार प्लॅनिंग करायला सुरुवात करेल. तिथून मी रिसोर्सेस कलेक्ट करायला सुरुवात करेल, रिसोर्सेसची लिस्ट बनवायला सुरुवात करेल. प्रिलियमचे आणि मेन्सचे रिसोर्सेस सेम असू शकत नाही. तुम्ही जर प्रिलियमचा पेपर पाहिला तर ज्या पद्धतीने फॅक्च्युअल, एवढ्या पद्धतीने फॅक्च्युअल अनप्रिडिक्टेबल मेन्सचा पेपर नसतो. मेन्स फार प्रेडिक्टेबल असते. मेन्सला फार टू द पॉइंट अभ्यास करणं गरजेचं आहे. मेन्सला गरजेचं राईट गायडन्स. आणि मग मी प्रॅक्टिस करायला सुरुवात करेल. मग मी ते चौथा पॉईंट झाला एकदा की मला काय रिसोर्सेस पाहिजे, काय करायचं, मग मी 5वा डिसिजन वरती येईल की डू आय नीड एनी टाइप ऑफ मेंटरशिप, कोचिंग, क्रॅश कोर्स, टेस्ट सिरीज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, वॉट एव्हर, मला कुठे जॉईन करायची गरज आहे का. मग स्वतःचं इंट्रोस्पेक्ट करावं लागेल की मी किती प्रिपेअर केलेलं आहे, मला किती हँड होल्डिंग पाहिजे, कशा पद्धतीची एक्झाम चालू आहे, काय कॉम्पिटिशन आहे, मला पैशाला धरून बसायचंय का, मला माझ्यासाठी पैसे अटमोस्ट इम्पॉर्टंट आहे, एवढे इम्पॉर्टंट की माझं लाईफ खराब झालं, वर्ष खराब झालं, मला ही जी सुवर्ण संधी मिळालेली प्रिलियम नंतर मेन्स देण्याची, पोस्ट काढून इथून बाहेर पडण्याची, ती संधी माझ्यासाठी महत्वाची की पैसे महत्वाचे, की मला काय कोणत्या गोष्टी महत्वाच्या, की मला इथं पुण्यात राहायला सदाशिव पेठेत आवडतं. सो हे सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून एक रिसर्च करा. मी नेहमी सांगतो रिसर्च करा की कुठे कुठे कोणत्या कोणत्या गोष्टी मला घेता येईल. सही मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी सगळे लॉन्च करतील, सगळे इनिशिएटिव्ह लॉन्च होतील. तुम्ही रिसर्च करा, कोण शिकवणार आहे, कशा पद्धतीने, त्यांचं कंटेंट काय, विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्स काय, त्या पर्सनल व्यक्तीचा एक्सपिरियन्स काय इन टर्म्स ऑफ मेन्स, इन टर्म्स ऑफ कोचिंग, मेंटरशिप एटसेट्रा, लास्ट इयरला काय दिलेले त्यांनी आउटपुट, त्याच्यातून मेन्सला कशा पद्धतीने मदत झालेली विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांशी भेटा, बोला, सरांशी भेटा, बोला. तुम्हाला त्यातून जे कन्व्हिन्सिंग वाटेल ते जॉईन करा. आणि एकदा जॉईन केलं का ते स्टिक राहा. असं नका करू 3 ठिकाणी जॉईन केलं, 3घांचं ऐकायचं ना, आता गोंधळ झाला सर काय करू, असं ना. कोणावरती एकावरती विश्वास ठेवा. हे लोक सगळे मास्टर आहेत जे आहेत, मी त्यांच्याबद्दल सांगतोय. जे असेच उठून शिकवतात ते त्यांच्याबद्दल मी नाही काही करू शकत, कारण ते 500 रुपयात तुम्हाला कोणती बॅच देणार आहे. आणि गुड, मी त्याच्याबद्दल आता आय एम टायर्ड. मी तुम्हाला विनंती करून झालेलं आहे माझं लास्ट मेन्सला किंवा आतापर्यंतच की तुम्ही
त्या माग पळा, नावाच्या मागे पळा किंवा पैशाच्या मागे पळा. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. ज्याने त्याने आपापल्या लाईफमध्ये बघायचं. माझं काम आहे चांगली गोष्ट सांगणे. माझ्याजवळ जे आहेत लोक त्यांच्याबद्दल जेवढं करता येईल त्यांना मेन्समधून क्लिअर करण्यासाठी काय करता येईल तेवढं त्यांच्यासाठी प्रयत्न करणे. बाकीच्यांचा आपला काय विषय नाही. का अरे सी या स्टेजला का आलो, कारण विद्यार्थी काय करतात तुम्हाला सांगतो. या सरांजवळ जा, त्या सरांजवळ त्या सरांजवळ. या सरांचं खूप नाव आहे आतापर्यंत राज्यसेवा प्रिलियम्स मध्ये किंवा राज्यसेवा जे ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये होते त्यावेळेस, किंवा इथं बडे बडे हस्ती ब्रँड बिल्ड करून ठेवलेले आहेत, इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मोठ्या मोठ्या. आणि परिणाम काय झालेला आहे, मग त्यामुळे त्यांच्यावरती ज्यादा विश्वास आहे. मग त्यांनी म्हणलं ना फॅनला लटकून अभ्यास करा, तरी तुम्ही फॅनला लटकून अभ्यास करा तयार आहे, भले काय त्याचा आउटपुट काही का निघाना, नाही निघत. ठीक आहे. सो मग तुम्ही त्यांना फॉलो करणार आहे. मग आपण कितीही जीव तोडून सांगितलं की ही गोष्ट गरजेची आहे, ती गोष्ट गरजेची आहे. फॉर एक्झाम्पल अगदी सिंपल सांगतो, मी जीव तोडून सांगत होतो एमपीसी इज नॉट गोइंग टू बी सो मच सो इजी. एवढी सोपी नसणार आहे की तुम्ही जे विद्यार्थी इमॅजिन करतात की नाही ना सर एमपीसी एवढं अवघड येत नाही. मेन्सचे पेपर पहा मग तुम्हाला लक्षात येईल. युपीसीच्या तोडीस तोड प्रश्नपत्रिका काढलेली एमपी, आणि त्याच्याबद्दल मी खूप अप्रिशिएटिव्ह आहे एमपीसीचा की युपीसीच्या तोडीस तोड प्रश्नपत्रिका काढलेली त्यांनी. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय समजून घ्या. तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका. जे लोक ऍक्च्युअली व्हॅल्युएबल इनसाइट देऊ शकतात तुम्हाला, की ज्यांनी युपीसीच्या खरोखर मीन्स दिलेल्या आहेत, त्यांनी आन्सर रायटिंग त्यांना काय असतं, आणि त्यांना सगळ्यात महत्त्वाचं टीचिंग मेंटरशिप पण गरजेची. लक्षात ठेवा, जर एखादा कोणी पोस्ट होल्डर असेल, नेसेसरी नाही तो चांगला टीचर असू शकतो. मी नेहमी सांगतो बऱ्याच वेळा पोस्ट होल्डरपेक्षा टीचर्सला जास्त मार्क आहेत त्या सब्जेक्ट एक्सपर्ट करतात. फॉर एक्झाम्पल इथिक्समध्ये 140 मार्क्स, जे ऑल इंडिया रँक 1 आहेत त्या बऱ्याच जणांना इथिक्समध्ये 140 मार्क्स नाही आहेत. सो कोण गाईड करू शकतो चांगल्या पद्धतीने तुम्हाला, तुम्हीच ठरवा. की जो विद्यार्थी कदाचित त्याच्या ऑप्शनल चांगले मार्क्स आहे ना, मॅथमॅटिक्समध्ये ऑप्शनल आहे, लेट सपोज त्याला चांगले मार्क आले तिकडे 300 आणि इकडे त्याला जीएसला जेमतेमच मार्क आले, तर तुम्हाला जीएसला कसं चांगलं गाईड करू शकेल, आय डोंट नो. ठीक आहे, पण तुम्ही प्रॉपर आहे या नावाखाली बरेच वर्ष झाले या नावाखाली चालू आहे तुमचं, बट ठीक आहे, ते तुम्ही अनुभवला असेल आता, तुम्ही त्यामुळेच वर्षानुवर्ष त्या मेन्सच्या सायकलमध्ये अडकताय. प्रॉपर मेंटरशिप घ्या, सांगण्याचं उद्दिष्ट. त्यासाठी रिसर्च करा की मार्केटमध्ये कोण कोण मेंटरशिप प्रोव्हाइड करतोय, कोण कोण टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करते, ऑप्शनलची टेस्ट सिरीज कुठे, जीएसची टेस्ट सिरीज कुठे, मॉड्यूल्स कुठे चालू आहे, म्हणजे सब्जेक्ट वाईज जीएस 1, 2, 3, 4, IR, सिक्युरिटी एक्सेट्रा, इथिक्स, एसे, हे मॉड्यूल्स कुठे कुठे चालू आहे, त्यातलं बेस्ट आउटपुट कोणाचं चांगलं आहे, कोण चांगल्या पद्धतीने कव्हर करून घेतंय, प्रॅक्टिस करून घेतंय, कोण ऍक्च्युअली रिलिव्हंट आहे या सब्जेक्टसाठी. अशा पद्धतीने थोडं अनालिसिस करा, मग डिसिजन घ्या. हा मला GS1 ला हरकत नाही, लेट सपोज मला पुढे कोचिंग करायची, मी स्वतः सेल्फ स्टडीने करू शकतो. GS2 ला गरज आहे तर लेट से हे 2 ऑप्शन आहे, 3 ऑप्शन आहे, इथेपैकी मी कुठे जाऊ शकतो, कुठे करू शकतो, कोण माझ्यासाठी ऍक्सेसिबल राहील, कोण माझ्यासाठी हेल्पफुल राहील. दुसरी गोष्ट काय होतं ना, एखाद्या बॅचमध्ये 200 विद्यार्थी आहे आणि का तर ते सर पॉप्युलर म्हणून मग आपण पण जॉईन करतो, पण ते 200 विद्यार्थ्यांना सर कधीच ऍक्सेसिबल नसतात, लक्षात ठेवा. कदाचित जी छोटी बॅच आहे ना तिला सर ऍक्सेसिबल भेटतील तुम्हाला, ही थोडीशी हिंट देऊन सांगितली. सो पुढे हे अंडरस्टँड करा, मग इन्क्लुडिंग ऑप्शनल पर्यंत टेस्ट सिरीज पर्यंत सगळी गोष्ट आउटलाईन करून ठेवा, आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन मात्र नेक्स्ट वीक पासून सुरू करा एनी हाऊ. मग यामध्ये तुम्हाला पहिल्या 3 दिवसामध्ये घरी जाऊन यायचं असेल, कोणाचे प्रोग्राम्स असतील, आंबे खायचे राहिलेले असतील, वॉट एव्हर जे काय करायचं ते करून घ्या. ट्रस्ट मी, ही संधी परत नाही. आणि आता 1 इयर सायकल सुरू झालेले आहेत, याचा अर्थ काय, राज्यसेवा सुद्धा आता पुन्हा थेट 1 वर्षाने आहे, तोपर्यंत मध्ये काहीच नाही. सो हीच ती संधी आहे, जी हेच 4 महिने ज्यामध्ये तुम्ही चांगलं प्रिपेअर करू शकता, अदरवाईज नाही. ठीक आहे. सो मी माझा हा प्रोग्राम 1 आठवड्याचा असायचा सो साधारणतः, आणि बऱ्याच वेळा या 1 आठवड्यामध्ये मी घरी सुद्धा आलेलो नव्हतं. हे दॅट्स म्हणजे ते दिल्लीला ज्यावेळेस प्रिपेअर करत होतो त्यावेळेस 1.5 वर्ष घरी येणं होत नव्हतं. ठीक आहे, म्हणजे यावेळेस फर्स्ट टाइम माझे प्रिलिम नव्हती झाली, कारण मी 2 महिन्यापूर्वी म्हणजे साधारणतः फेब्रुवारीमध्ये प्रिपरेशनला सुरुवात केली होती, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये, आणि लगेच मे मध्ये प्रिलिम्स होती. बट घ्यावा म्हटलं, एक एक्सपिरियन्स घ्यावा या पद्धतीने. अदरवाईज मी मेन्सच प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस. सो त्यावेळेस झाल्यानंतर एक ब्रेक घेतला, त्यानंतर घरी जाऊन आलो. घरी जाऊन आल्यानंतर जे सुरुवात केली, 1 आठवड्याचा ब्रेक घेऊन घरी जाऊन आल्यानंतर सुरुवात केली, तर कंटिन्युअसली नेक्स्ट प्रिलियम आणि त्यानंतर नेक्स्ट मेन्स झाल्यानंतरच घरी गेलो. 1.5 वर्ष. मी हे रिकमेंड करत नाही तुम्हाला, यू टेक युअर टाइम, नो प्रॉब्लेम, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. 4 दिवस सुट्टी घ्या, 2-3 दिवस हे करा, पण 7 दिवसात हे तुम्ही हे रिकव्हर करा, पूर्णपणे कम्प्लीट करा, आणि 8व्या दिवशी अभ्यासाला बसा. त्याशिवाय पर्याय नाही. जर तुम्ही 8व्याचा 9वा दिवस जरी केला तरी तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये 1 पाऊल मागे, तुम्हाला तो पाऊल कॅच करण्यासाठी एक मोठी उडी मारावं लागेल, म्हणजेच याचा अर्थ जास्त अभ्यास करावा लागेल. नंतर तुम्हाला बफर झोन कमी राहतील, एक्झॉस्ट झाल्यानंतर ब्रेक नाही मिळणार, व्हॉट एव्हर, नंतर तुम्ही आजारी पडले इन केस, तर तुम्हाला त्या वेळेस तो जो टाइम गेलाय तुमचा तो भरून काढण्यासाठी वेळ नाही मिळणार. सॉरी. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय,
या वीकमध्ये ह्या पद्धतीने तयारी करा आणि नेक्स्ट वीकमध्ये अभ्यासाला सुरुवात करा. मीन व्हाईल तुम्ही त्या 3-4 दिवसामध्ये अजून कुठल्याही प्रकारे तुम्हाला काही अडचण आली तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा, मला भेटा, माझ्याशी चर्चा करा. आपण 1-1 तास तुमच्यासाठी प्रिपरेशनसाठी वेळ देऊ, तुमच्याशी डिस्कशन करू, चर्चा करू आणि ठरवू तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तुम्हाला कशी हेल्प करता येईल एटसेट्रा. मी मेंटरशिप प्रोग्राम यावर्षी का चालवण्याचं ठरवलं सांगतो. कारण लास्ट इयरला लक्षात आलं की सगळे विद्यार्थी गरजेचे नाही की मी सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या सब्जेक्टमध्ये मीच टीचिंग करू शकतो. ऑब्व्हियसली आय एम कॅपेबल, कारण का मी 6 मेन्स दिल्यात, त्या 6 मेन्समध्ये एका मेन्सला इथिक्सला चांगले मार्क आहे, सो इथेच डिटेलमध्ये स्टडी केला, जसं 140 सांगितलं. एसेला 135 प्लस मार्क्स आलेले 2 वेळा, सो एसे चांगल्या पद्धतीने टीचिंग करू शकतो. GS2 PSR ऑप्शनल तर माझा होल्ड आहे, नो डाऊट. GS3चं पुस्तक लिहिलं इकॉनॉमिक्सवरती, सो इकॉनॉमिक आणि प्लस ह्यावेळेस वन ऑफ द चांगले मार्क आहेत, म्हणजे सो 100 नियर अराउंड 100 मार्क्स, सो तिथे चांगलं प्रिपेअर करू शकतो. बट इट डझंट मीन की आय हॅव टू गो फॉर एव्हरीथिंग, बट आय कॅन रिकमेंड की तुम्हाला मी सांगू शकतो. मेंटरशिपचं कामच आहे की मी तुम्हाला सांगू शकतो की काय करणं गरजेचं आहे, कुठून करू शकता तुम्ही, कुठे चांगली टेस्ट सिरीज आहे, कुठे चांगल्या गोष्टी आहेत. हे मेंटरशिपमध्ये एनरोल केल्यानंतर मी तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड करू शकतो की चला सेल्फ स्टडी जरी करायला ठरवलं तुम्ही GS1चं तर ह्या गोष्टी करा. सो इट डझंट मीन की माझा PSR ऑप्शनल आय डोंट नो अबाउट एनिथिंग अबाउट जिओग्राफी, असं नाही. आजही जिओग्राफीमध्ये काही गोष्टी इम्पॉर्टंट जसं की सर्कम्पॅसिफिक बेल्ट असेल, क्वेश्चन येण्यासारखं आहे. जर ह्युमन जिओग्राफीमध्ये जिओ पॉलिटिक्समध्ये क्वेश्चन आहे, हॉर्मुझ स्ट्रेटचं म्हणजे स्ट्रेटचे इम्पॉर्टन्स काय, सामुद्रधुनीचे महत्व काय आहे व्यापारामध्ये, आजही प्रश्न महत्वाचा आहे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय की गायडन्स महत्वाचा आहे आणि मग त्या अनुषंगाने PYQचं अनालिसिस असेल, PYQचं डिकोडिंग असेल. या वर्षीच्या मेन्समध्ये राज्यसेवेच्या सर्वात जास्त विद्यार्थ्यांना कोणता प्रॉब्लेम फेस करावा लागला असेल तर तो म्हणजे क्वेश्चन डिकोडिंग. म्हणून प्रॉब्लेमवरून सोल्युशन काढणं हे माझं काम आहे. म्हणून मी यावर्षी काय करणार मेंटरशिपमध्ये सर्व विद्यार्थ्यांना क्वेश्चन कसे डिकोड करायला शिकवणार आहे आणि UPSCचे सगळे PYQ डिकोड करणार आहे. टोटल सगळे PYQ A to Z PYQ डिकोड केलेले असतील आणि ते PYQ तुमच्या समोर घेऊन येणार. सो जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल, एवढी प्रॅक्टिस होईल की डिकोड करायची. आणि डिकोड करणं म्हणजे काय, क्वेश्चन समजून घेणं, अंडरस्टँड करणं, याचं मिनिंग काय आणि यामध्ये काय स्टडी करायचं एवढं समजून घेणं बस. याच्यामध्ये कंटेंट आणि उत्तर मॉडेल आन्सर नाही शोधायचं, फक्त समजून घेणं, तो क्वेश्चन डिकोड करणं, जेणेकरून तिथं गेल्यानंतर क्वेश्चन डिकोड करायला प्रॉब्लेम यायला नको. कारण इंटरलिंकिंग क्वेश्चन आल्यामुळे सगळ्यात विद्यार्थ्यांना जास्त प्रॉब्लेम येतो तो म्हणजे क्वेश्चन डिकोड करण्यामध्ये, आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काम करणार आहे. सो आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, ट्राय टू सॉल्व्ह इट इन अ वे दॅट इट विल हेल्प यू एक्सेल इन द मेन्स. टार्गेट ठेवून चला. आपल्याला मेन्समध्ये 400 मार्क्स पाहिजे, GS साठी 125 मार्क्स पाहिजेत एसे साठी, आणि ऑप्शनल मध्ये 275 to 300 मार्क्स पाहिजे. या रेंजमध्ये तुम्ही मार्क्स पाडा, 100% गॅरंटी तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येणार म्हणजे. सो 400 प्लस मार्क्स जेवढे पडतील GS मध्ये त्यासाठी काय करायचंय, जास्तीत जास्त मार्क्स इथिक्स आणि GS2 मध्ये घ्यायचे. इथिक्स आणि GS2 मध्ये 120, 110, 120 मार्क्स पडू शकतात. अजून MPSCची मार्क सिस्टीम येणे बाकी आहे, बट UPSCच्या मार्क्सच्या बेसिसवरती सांगतो मी. सो साधारणतः 120, 110 मार्क्स ॲव्हरेजली येऊ शकतात GS to GS4 मध्ये, आणि 90 ते 100 मार्क ॲव्हरेजली येऊ शकतात GS1 आणि GS3 मध्ये. याच्या बेसिसवर 400 ते 410 या अराउंड मार्क जर आले तुम्हाला तर डेफिनेटली नो वन कॅन स्टॉप यू बाय गिव्हिंग इंटरव्ह्यू. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट इट. ही माझी जर्नी आणि डिटेल पुढच्या प्लॅनिंगसाठी स्टेट येऊन लवकरच असे व्हिडिओ बनवणार आहे आणि पुढचं काय प्लॅनिंग करता येईल याबद्दल सुद्धा डिस्कस करता आहे. थँक्यू सो मच.